दगड आहे दगड, जर पाय गेला ना त्यांचा तो फवर आहे, जर दगड गेला तर तुम्हाला लागेल. पण तिथे दगड आहे मोठा, म्हणजे हा ठेवला आहे, ते मार्बल ठेवला आणि खड्डा आहे म्हणून नाही काढत आहे. कोणाचा त्यांच्याकडे होता पळसगाव आणि घोणसेवाडाची या संघामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा किताब मानकरी ठरलाय तो अभि, ज्याने मात्र अचूक गोलंदाजी केली. अगदी त्याला सामनावीराचा किताब देतील आमचे संतोषजी कोटकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा किताब दिला जाईल. आयुषच्या माध्यमातून गेल्या संडेला देखील त्याने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता. त्याच्यानंतर या संडेला देखील पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी दोन्ही आमचे विनायकजी काते साहेब आणि संतोषजी कोटकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा किताब दिला जाते. अभिला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया या सामन्याचं समालोचन करतील दिवसभर ज्यांचा आवाज ऐकतोय आणि ते आमचे संस्कारी दळवी सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. व्हाईट बॉल. जाऊया थेट सामन्यांकडे. रायगड गवळी समाज संघटना आयोजित रायगड गवळी चषक 2026 आणि क्वार्टर फायनलचे सामने आपल्या भेटीला घेऊन येत आहोत. विद्यमान सामना कोंडे पंचतान विरुद्ध वावडुंगी प्रफुल्ल, दोन बलाढ्य संघ, पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी पात्र झालेले दोन संघ. दोन षटकांचा सामना असणार आहे. सूरज मोठा फटका खेळलाय लॉंगआउटच्या दिशेने आणि रायगड गवळी चषकाला सलामी देणारा ब्रँडेड दर्जेदार षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा काहीसा संपर्क होत नाही आणि चेंडू जाते थर्डमॅन रिझन मध्ये. एक धावेसाठी धावसंख्या झाली आहे ती 8. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. एक अवांतर धाव आणि एक मोठा फटका आला तो म्हणजे अजयच्या फलंदाजीतून. सूरजवर चढवलेला मोठा हल्ला. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. क्वार्टर फायनलचे सामने, इथून जिंकेल तो सेमीसाठी पात्र होईल. सूरजकडे ती क्षमता आहे अचूक गोलंदाजी करण्याची. परत एकदा गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. अक्षय हलक्या हाताने चेंडूला लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. तत्पूर्वी एक धाव घेण्यात यशस्वी आणि धाव एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 9. सूरज परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लेडिंग एज यशी रक्षक झेल काढली आणि मोठा आदरा वावडुंगी संघाला अजयच्या स्वरूपात. अजयला माघारी परतावे लागलंय. एक मोठा फटका पाहिला होता आपण अजयच्या बॅटमधून लॉंगॉनच्या दिशेला, परंतु तदनंतर कमबॅक करतोय तो आपल्या गोलंदाजीतून. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तत्पुरी मंगेशजी खताते साहेब मसला गोलवाडी गावचे एक थोर क्रिकेट प्रेमी यांचं सुद्धा इथे आगमन झाले तरी त्यांनी व्यासपीठावर स्थान बनवायचंय. जाऊयात सामन्याकडे. कावकोनाच्या दिशेने फटका खेळून काढलाय. विश्वजितच्या बॅटमधून जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो विश्वजित. आणि धावसंख्या झाली ती 11. बॉल एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात त्या म्हणजे 11. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे वावडुंगी संघाला.
कारण की एक मोठा फटका आला होता तो म्हणजे अजयच्या बॅटमधून आपण पाहिला 6 धावांसाठी. आणि आता नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक आणि महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजीसाठी. बॉलर नेम अनिकेत कोंडे पंचेतन संघ आपला 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज अनिकेत निर्णायक षटक घेऊन 6 चेंडू चा खेळात बाकी पहिल्या इनिंग मधील. शॉर्ट पीट पद्धतीचा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न केलेला परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठेही संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूने सुरुवात करतायत षटकाची. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे अनिकेत कडून. आपल्या संघासाठी कोंडे पंचेतन संघाचं नेतृत्व करत असताना अनिकेत. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी एक धावेने धावफलक खालतं राहत आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो. अनिकेतच्या गोलंदाजीतून दोन्ही चेंडू शॉर्टपिच पद्धतीचे चेंडू हाताळले होते अनिकेतच्या माध्यमातून. जुने चेंडू द्यायचे दोन. जुने बॉल अवेलेबल नाही जास्त. पंच सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दोन चेंडूंचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये. वावडुंगी विरुद्ध कोंडे पंचेतन होणारी बलाढ्य लढत. पंच मॅच चालू करायचंय. अक्षय मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे अक्षय. कुठेतरी आपल्याला पाहायला तर थोडंसं व्यत्यय आलं होतं परंतु परत एकदा मॅच मध्ये जातोय आपण परत मैदानामध्ये. कोंडे पंचेतन विरुद्ध होणारी लढत वावडुंगी संघ शिवर्धन विरुद्ध मसला या दोन तालुक्यांची होणारी लढत. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता उचली थोडीशी कमी घेतली चेंडूने आणि रनआउटच्या स्वरूपात एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे अक्षय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन यश अक्षयची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे यश. स्ट्राईकला आपण पाहतोय विश्वजित
जो चांगल्या फॉर्म मध्ये सकाळच्या 17 पासून. परत एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, मोठा फटका खेळलाय, परंतु घोषांतीत क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आणि एक धावेने समीकरण बदलतंय. धावसंख्या झाले ते म्हणजे 13. 4 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहतोय मैदानामध्ये. उर्वरित 2 चेंडू या क्वार्टर फायनलच्या लढतीतले. शेवटचे 2 चेंडू अनिकेतचे. आतापर्यंत सुरेख षटक हाताळले अनिकेतने. जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या फक्त अनिकेतने. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय विश्वजितला. माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा विश्वजितच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ नेवरुळ विरुद्ध सिजी स्टार क्रिकेट संघ चरेगोलवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय. फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे निशांत वावडुंगी संघाकडून. शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे या पहिल्या इनिंगच्या सत्रातील. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे फलंदाज. आणि काय सुरेख षटक हाताळले ते म्हणजे अनिकेतने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि जवळजवळ 3 ते 4 गडी बाद करण्यात यश आलंय ते अनिकेतला. सुरेख गोलंदाजी. मित्रांनो, एकदा अनिकेतची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परत एकदा कॉल येतो जय हनुमान क्रिकेट संघ नेवरुळ आणि सिजी स्टार क्रिकेट संघ चरेगोलवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय. थँक्यू डीजे, थँक्यू. जसा पाटलांचा बैलगाडा घाटात राडा करतो तसाच अनिकेतने कोंडे पंचतन संघाकडून आज या बादशाह मैदानावर राडा केला तो म्हणजे आपल्या गोलंदाजीतून. काय सुरेख षटक हाताळलं तर म्हणजे अनिकेतने. 13 धावा बनवल्या त्या म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये वावडुंगी संघाने 12 चेंडू आणि 13 धावा. आणि आता विजयासाठी 14 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे कोंडे पंचतन संघासाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं वावडुंगी संघ. 2 षटकांचा सामना. 14 धावांचं आव्हान असेल ते विजयासाठी कोंडे पंचतन संघासाठी. दीपेंद्र धुमाळ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची. एका बाजूला पाहिलं तर नेहरू संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्रीजी स्टार संघ मैदानामध्ये दाखल असेल. श्रीजी स्टार या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना चालू करायचा आहे. 14 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विजयासाठी कोंडे पंचतन संघाला. सलामीसाठी सज्ज झालाय तो म्हणजे सूरज आणि त्यांना साथ देतील ते म्हणजे हार्ड हिटर बॅट्समन अक्षय. 2 बलाढ्य फलंदाज कोंडे पंचतन संघाकडून. यावर्षीचा मॅन इन फॉर्म संघ म्हणून जो ओळखला जातो तो संघ कोंडे पंचतन संघ. शिवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा संघ म्हणजे आपण जर विचार केला तर सायगाव संघ सुद्धा तिकडून एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो. एक मिनिट. कोंडे पंचतन या संघाला जे डगआउटच्या दिशेने आपण लाईनअपच्या थोडंसं बाहेर राहायचं.
जाऊया थेट सामन्याकडे. पहिला चेंडू घेऊन सज्ज विश्वजित. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय, स्वतःचा फॉलो थ्रू कंप्लीट करून डायरेक्ट हिट केलाय. थोडस वेळ घेत आहेत पंच. पंच आपला डिसिजन बाद. काय स्वतःचा फॉलो थ्रो कंप्लीट करून डायरेक्ट हिट केला होता तो म्हणजे विश्वजितने. आणि का आज मी फॉर्म मध्ये आहे सकाळच्या सत्रापासून ते दाखवून देतो. विश्वजित आपल्या गोलंदाजीतून असेल, आपलं क्षेत्ररक्षण असेल, आपलं फलंदाजी असेल, सुरेख अष्टपैलू कामगिरी करतो तो आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी, तो म्हणजे विश्वजित. आणि अक्षयला माघारी परतावं लागलंय. एक मोठा मासा गाळाला लावला अक्षयच्या स्वरूपात कोंडे पंचतन संघाकडून. वावडुंगी संघाकडून नेतृत्व करत असताना विश्वजित याने समीकरण बदलतंय. दुसऱ्या फेरीचे सामने आहे ते बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान होतं. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी. सलामी नवीन फलंदाज येतोय बॅट्समन अतुल. अक्षयची जागा घेण्यासाठी सज्ज वन डाऊन बॅट्समन अतुलला पाहतोय आपण क्रीज वरती. पुन्हा एकदा सज्ज विश्वजित. राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज अतुल साठी. हाफ ट्रॅकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहे जॉर्डी. जर का थ्रो केला असता तर नक्कीच समीकरण पुन्हा एकदा बदललं असतं, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झाला तो म्हणजे कोंडे पंचतन संघ. आणि एक धाव्याने संघाचं खातं खोललं गेलंय. श्री गणेश केलं तो आपल्या संघाचा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1. विजयासाठी अजूनही 13 धावांचं आव्हान. येणारे 10 चेंडू आणि 13 धावा. परत एकदा सूरजच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे जॉर्डी. आदित्यच्या मार्फत थ्रो केला जातोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय तो म्हणजे कोंडे पंचतन संघाकडून. आणि 2 धाव घेण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे कोंडे पंचतन संघ. आणि आता धावा समीकरण बदलतंय. धावफलक हलतं राहतंय. धावफलक झालंय ते म्हणजे 3 चेंडूच्या मोबदल्यात 3 धावा. एक मोठा हादरा आपण पाहिला अक्षरच्या स्वरूपात. परंतु आता सूरजला कुठेतरी संघाची जबाबदारी घेऊन आपल्या संघाला जर का फायनल सेमीफायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर नक्कीच शेवटपर्यंत फलंदाजी करत राहावी लागेल, ती म्हणजे सूरजला. मागच्या सामन्यात सुरेख फलंदाजी पाहिली होती आपण, ती म्हणजे सूरजच्या बॅटमधून. परत एकदा सज्ज सूरज सामना करण्यासाठी विश्वजितचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पंच दंडित करतायत. इट्स अ वाईड बॉल अँड सोने पे सुहागा. वाईडला एक एक्स्ट्रा धाव मिळते, ती म्हणजे 22ची धाव. आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 5. मसरा गवलवाडी गावचे सुपुत्र आणि अष्टपैलू खेळाडू मंगेशदादा खताते यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. एक अनुभवी फलंदाज आज प्रचंड त्यांच्याकडे अनुभव आहे. मी मंगेशदादा खताते यांना विनंती करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये, ती म्हणजे विश्वजितच्या गोलंदाजीतून. अशी गोलंदाजी आपल्याकडे आहे तर नक्कीच अवांतर चेंडू टाकण्याची काहीच आवश्यकता नसेल, ती म्हणजे वावडुंगी संघाला. कारण विश्वजितकडे वेग आहे आणि वेगासोबत गतीसोबत ती मतीसुद्धा आहे. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेला स्टेअर केलाय चेंडूला. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 6. 5 चेंडूंचा खेळ आणि धावा झाल्या त्या म्हणजे 6. अजूनही विजयासाठी 8 धावांचं आव्हान असेल. एक वाईट बॉल आणि त्याच्यावर मिळालेली 22ची धाव किती महागडी ठरेल हे येणारं षटक आणि येणारा वेळ सांगून जाईल मित्रांनो. कारण आता आपण अशा स्टेजला पोहोचलो तिथे आपण चुका ह्या खूप कमी कराव्या लागतील आपल्या संघाला. कारण नॉकआउट पद्धतीचे आपण सामने खेळत असतो
आणि त्याच्यातून आपल्या चुका सुधारणं आणि चुका सुधारून पुढे जाणं हे खूप महत्त्वाचं असेल. परत एकदा तीच चूक करतोय. परत एकदा अवांतर धाव आणि अवांतर धावेने समीकरण बदलत आहे. धावा झाल्या 7. विजयासाठी आता 7 धावांचं आव्हान. 7 चेंडू 7 धावा. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. वावडुंगी संघ आणि समोर आहे तो म्हणजे कोंडे पंचजन संघ यांच्या मार्फत. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेला कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतात. एक धावेने षटक संपतंय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 8. पाहूया कोण कोणाची लावेल वाट. येणारे 6 चेंडू आणि 5 धावा विजयासाठी समीकरण असेल ते म्हणजे 6 चेंडू 5 धावांचं आव्हान विजयासाठी. यादव सहाय्यक समिती गोवेला विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विठोबादादांचं आगमन झालंय. 6 चेंडू 6 धावा. दादांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी दाखल झालात. आज मला वाटतं रायगड मी मराठी प्रतिष्ठानचा हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम आहे, पण दादाने मात्र या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली आणि याच संघटनेला देखील लाख मोलाचं सहकार्य देखील केलं. त्यांचं रायगड गवळी समाज संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेशजी खातादे साहेबांचा यजोदीत सन्मान करतील मी विनंती करतो. गायकर साहेबांना विनंती करतो, राजेजी गायकर साहेबांना, की आपण मंगेशजी खातादे साहेबांचं यजोदीत सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मंगेश खातादे साहेब म्हटल्याच्या नंतर मसला सिवर्धन क्रिकेटच्या आधारस्तंभ ज्यांच्या चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि मसला सिवर्धन असोसिएशनचे कार्याध्यक्ष देखील आहेत. त्यांचं मात्र यजोदीत सन्मान केलं जात आहे. एक मोठी लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं तर कोंडे पंचेतन संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वावडोगी संघ. तब्बल आवश्यकता आहे ती 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अक्षय खेडेकरला पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या समोर माघारी परतावं लागलं. त्याच्यानंतर सूरजने देखील आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर अक्षयची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज अतुल देखील महत्त्वाची खेळी करतोय. एक मोठी खेळी करावी लागेल. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मिळते. एका धावेवरचं दुहेरी माहिती रूपांतर करतात. पाहूया 2 धावेमध्ये रूपांतर होतोय काय, पंचांचा काय निर्णय बरं थांबावं लागेल. 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वावडुंगी संघ पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण दुसऱ्या सत्कार मूर्तीकडे जाणार आहोत. विठोबा दादा यांचं मात्र आगमन झालंय. त्यांचं यशोदीत सन्मान करतील या संघटनेचे अध्यक्ष नरेशजी तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं यशोदीत सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. पंचांचा वाद नाही करायचं मित्रांनो. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. तुमच्याकडे असलेली स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. मित्रांनो जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. रिन्यूचा ऑप्शन नाही आहे. आपण स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना होती. आपण काय गोष्ट असेल तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती करतो की आपण इटू लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण करायचं आहे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांकडे जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो. आमच्याकडे वेळ कमी आहे. काही येणारी स्पर्धा देखील डे नाईट स्पर्धा देखील याच मैदानामध्ये आहे. मी विनंती करतो थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं आहे. एका बाजूला पाहिलात तर घोणसे वडाचीवाडी या गावचे आमचे आधारस्तंभ नेहमी मार्गदर्शन करत असणारे किरणदादा दर्गे यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. नक्कीच जाऊया थेट सामन्याकडे. समीकरण आता बदलतंय. 5 चेंडू आणि 4 धावांचं आव्हान विजयासाठी. अतुल आणि सूरज सुरेख फलंदाजी करतायत. ते अक्षय पहिल्याच चेंडूवर माघारी परतवला होता तो अक्षयला, परंतु कुठेही दडपण न घेता अचूक फलंदाजी होते त्यांच्या मार्फत. कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि त्यांना माहिती आहे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच झेलबाद होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याचा कुठेही ते वापर न करता अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढून एकेरी दुहेरी धावेने नक्कीच विजयाच्या समीप जात आहेत. परत एकदा फटका, मोठा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थ्रो केला जाईल. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धाव घेण्यात यशस्वी.
आणि कुठेतरी आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे कोंडे पंचधान संघ. सेमीफायनल पहिल्या सेमीफायनल साठी सज्ज होणारा संघ. समीकरण बदलतंय 3. किरण दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच चार. अगदी लाख मुलं तर नेहमी सहकार्य देखील अनेक संघटनांना करत असतात. त्यांच्याकडे देखील क्रिकेटचा अनुभव आहे. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो संतोषजी कोटकर साहेबांना की आपण किरण दादांचं मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन यशोदी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. इट्स अ वाईट बॉल. आणि आता सामना झाला टाय. विजयासाठी फक्त 4 चेंडू आणि 1 धावेचं आव्हान असेल. ते म्हणजे कोंडे पंचधान संघाला 99% सामना आपल्या दिशेने झुकवून नेला. तो म्हणजे कोंडे पंचधान संघाने 4 चेंडू 1 धावेचं समीकरण. आणि आता समालोचन कक्षात थोडंसं बदल करत आहोत. अविनाशजी काते साहेब पुढील समालोचन धुरा सांभाळतील. नक्कीच अगदी बैलगाडा मात्र लाखात एक जोडा आहे. पण मात्र कोंडे पंचधान या संघाने मात्र संघ विजयी करून ठेवलाय. सामना विजयी करून ठेवलाय आणि चांगल्या पद्धतीने मात्र देखील टफ फाईट सामना पाहायला मिळाला. सामनावीराचा किताब जातोय तो ज्याने मात्र अचूक गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी हाताळली. 1 धावसंख्या खर्ची केली. महत्वपूर्ण गोलंदाजी कमी गोलंदाजी त्याला पाहायला मिळते. तो सामनावीराचा मानकरी ठरतोय तो अनिकेत. सन्मान्य आदरणीय संजयजी माडिक साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कमी स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालं अनिकेतच्या माध्यमातून. या 3 संडेमध्ये चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून संघ देखील विजयाकडे वाटचाल करतोय. त्याला सामनावीराचा पुरस्कार देतील. मी संजय माडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब द्यायचा आहे.